असं कोणतं स्किल आहे खूप महत्वाचं आहे करिअरमध्ये? त्याला लाईफ स्किल्स किंवा बिहेवियरल स्किल्स किंवा त्याला अजून एक शब्द आहे सॉफ्ट स्किल, या खूप आवश्यक असतात. व्यवहार ज्ञान हे किती महत्वाचं आहे, हे स्किल कसं, त्याबद्दल काय सांगाल? आहे त्या सिच्युएशनमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करून निर्णय घेणं, ज्या काही तुमच्या इमोशन्स आहेत, ज्या तुमच्या भावना आहेत, त्या तुम्हाला समजल्या पाहिजे, मुख्यतः स्वतःला समजल्या पाहिजे. भावनिक साक्षरतेवर जेवढं जग फास्ट टेक्नॉलॉजीमुळे पुढे जातंय, तेवढाच भावनिक साक्षरतेची गरज आपल्याला क्षणोक्षणी लागणार आहे. AI हे स्किल आहे आणि ते आपण आत्मसात करणं आत्ताच्या दृष्टीने किती गरजेचं आहे? AI हे स्किल आहे आणि आत्ताच्या दृष्टीने केलंही पाहिजे आत्मसात. पण प्रत्येकाला ते जबरदस्ती करणं, मला असं वाटतं ज्यांना नाही जमते त्यांनी नाही केलं पाहिजे. पण आपण AI पासून वाचूही शकणार नाहीये. टाइम मॅनेजमेंट हे स्किल खूप महत्वाचं असतं, तर त्याबद्दल काय गाईड करा? लहानपणापासून मुलांना जर का वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि त्याचबरोबर तुझा अभ्यासही चुकला नाही पाहिजे, ही टाईम मॅनेजमेंटची स्किल शिकवली, तर मला वाटतं मुलं 10वी-12वी होईपर्यंत बऱ्याचशा गोष्टी शिकतील. जितकी महत्वाची डिग्री आहे तितक्याच महत्वाच्या स्किल्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच आत्ताच्या मुलांसमोर किंवा आत्ताच्या स्टुडंटसमोर स्पर्धा मोठी आहे. चॅलेंजेस खूप मोठे आहेत आणि हे जेव्हा तुम्ही कराल, मला वाटतं तेव्हा त्या पर्टिक्युलर नोकरीमध्ये, जॉबमध्ये किंवा तुम्ही अगदी सेल्फ एम्प्लॉयमेंट जरी करत असाल, स्वतःचं काही स्टार्टअप चालू केलं, व्यवसाय चालू केलं, तरीही तुम्ही प्रोग्रेस तुमची नक्कीच होईल, जर का तुम्ही सॉफ्ट स्किलची याला जोड दिली तर. बरोबर. पालकांना काय सल्ला द्याल? आपल्या मुलाच्या कोणत्या स्किल्सकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे? पालकांना मी एवढाच सल्ला देईन की तुम्ही मुलांवर विश्वास ठेवा. मुलांना तुम्ही त्यांच्यासाठी आरसा आहात. नमस्कार, मी अमित गद्रे. मंडळी, करिअर फोकसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या नव्या भागामध्ये आपण एक इंटरेस्टिंग विषय बघणार आहोत. खरं तर करिअर म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं, की भरपूर अभ्यास करायचा आहे, एक चांगला जॉब आपल्याला मिळाला पाहिजे आणि मग आयुष्य सेट आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट अजून एक महत्त्वाची आहे. कोणती आहे ती? तर ती आहे स्किल. आता स्किल कोणत्या-कोणत्या प्रकारचे आहेत? ते कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप केले पाहिजेत? स्किलचं आपल्या करिअरमध्ये महत्त्व काय आहे? हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी, या नव्या भागात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशाखा बाग मॅडम, ज्या प्रसिद्ध करिअर काउन्सिलर. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार पुन्हा एकदा अमित, तुम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आपण जो पहिला करिअरचा जो आपण पॉडकास्ट केला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो, की जर तो भाग बघितला नसेल तर नक्की बघा, कारण त्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे काय आपण ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण स्किलबद्दल बोलतोय. तर मला एक असा पहिला प्रश्न पडला, की करिअरमध्ये डिग्री बरोबरच स्किल किती महत्वाचं आहे? अ, आता आपण एक छोटासा रोल प्ले करूयात. मी तुला एक सांगते, की अमित, तू मला इथे बोलवलंस. मला खूप छान वाटलं. मला ही संधी दिली पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी म्हणून, आणि त्याबद्दल मी तुला धन्यवाद म्हणू इच्छिते. सो इथे तू मला इंट्रोडक्शन केलंस आणि मी तुला धन्यवाद म्हटलं. किंवा आपण डेली ज्या काही आपण ॲक्टिव्हिटीज करत असतो, अगदी रोजच्या रुटीनमध्ये आपण करत असतो. कोणाची कधी मदत घेत असतो, कोणाला काही सल्ला विचारत असतो. तर त्यावेळेस आपण जेव्हा किंवा जे व्यक्ती किंवा जी मुलं एकमेकांना थँक यू, सॉरी म्हणतात आणि त्या थँक यू आणि सॉरीमधनं किती छोटीशी क्रिया आहे ती थँक यू आणि सॉरी म्हणणं. पण त्याच्यातनं सुद्धा काय दिसत असेल, तर त्यांच्या बिहेवियरल स्किल दिसतात, त्यांच्या लाईफ स्किल्स दिसतात, ज्याच्यात दुसऱ्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवणं, दुसऱ्याबद्दल रिस्पेक्ट दाखवणं, दुसऱ्याला ॲप्रिसिएट करणं आणि त्याचबरोबर इनर स्ट्रेंथ आपली जी आहे ती मेंटेन ठेवणं. सो या ज्या गोष्टी आहेत, हे मी आपल्याला रोल प्ले करून ह्याच्यासाठी दाखवलं, की एक छोटंसं उदाहरण दिलं, की हं, हे हं. रोजच्या ॲक्टिव्हिटीजमधलं आपलं उदाहरण आहे. याच्यावरनं तुझ्या लक्षात आलं असेल, की किती महत्त्व आहे. बरोबर. कारण आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याने केलेल्या कामाबद्दल पावती देतो किंवा त्याच्या मदतीबद्दल त्याला हं, परत हं. कळवतो, की तुमच्यामुळे माझं हे काम झालं, तर त्या व्यक्तीला पण कुठेतरी वाटतं, की अरे, आपल्याला कुठेतरी अॅक्नॉलेज केलं गेलेलं आहे. हं. आपल्याला आपल्या माहितीची कोणाला तरी उपयोग झालेला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग झालेला आहे किंवा आपण दिलेल्या छोट्याशा सल्ल्याचा उपयोग झालेला आहे. तर हे जेव्हा दोघांमधलं इंटरपर्सनल स्किल झालं, हे किती छान झालं. याच्यामुळे दोघांमध्ये काय झालं? बॉन्डिंग झालं. बरोबर. सो या गोष्टीतनं मी आत्ता 3 गोष्टी सांगितल्या, की एक ग्रॅटिट्यूड दाखवणं,
समोरच्याला रिस्पेक्ट देणं, तुमच्या इंटरपर्सनल स्किल याच्यात डेव्हलप होतात, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतात. तर हाच एक थोडं छोटंसं उदाहरण मी दिलं, की बरोबर. स्किल्सला नॉट ओन्ली गेटिंग जॉब, पण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा हं, याला हं. किती महत्त्व आहे. बरं. आता असं कोणतं एक स्किल आहे, की जे असलंच पाहिजे किंवा स्किल्स असतात आपल्यामध्ये, पण ते आपण त्यात डेव्हलपमेंट केलीच पाहिजे. असं कोणतं स्किल आहे, खूप महत्वाचं आहे करिअरमध्ये? तसं म्हटलं तर करिअरमध्ये खूप साऱ्या स्किल्स आहेत ज्या असल्या पाहिजेत. मुख्यतः स्किल्सच्या 2 विभागात किंवा 2 भागात आपण त्याला डिव्हाईड करू शकतो किंवा 2 प्रकार असतात स्किलचे असं आपण म्हणू शकतो. टेक्निकल स्किल हं, ज्या सब्जेक्टिव्ह असतात. म्हणजे आता तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तुम्ही मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहात, सो त्याच्यासाठी लागणाऱ्या स्किल्स या वेगळ्या असतात. हं, एखादा लॉयर आहे, त्याच्या टेक्निकल स्किल्स काय आहेत, की त्याला सगळे लॉज माहिती पाहिजे, त्याला बायलॉज माहिती पाहिजे, त्याला मुद्दा कसा मांडायचा हे माहिती पाहिजे. धिस इज अकाउंटंट असेल एखादा, तर त्याला अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे. त्याला टॅक्स कसा मेंटेन करायचा किंवा टॅक्स काय करायचं याचं नॉलेज पाहिजे. तर हे काय झालं जॉबशी रिलेटेड हं. टेक्निकल स्किल किंवा आय-टी प्रोफेशनल आहे. त्याला जावा प्रोग्रामिंग, सी प्रोग्रामिंग, एस-क्यू-एल, पायथन हे आलंच पाहिजे. या झाल्या टेक्निकल स्किल. पण याच्याबरोबर जेनेरिक ज्या प्रत्येक फील्डसाठी लागू होतात, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जॉब टायटल, हं. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ करियर, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्री, ज्या तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी नॉट ओन्ली परत मी पुन्हा एकदा सांगेन, की फक्त आपल्याला एखादी नोकरी मिळवण्यासाठीच नाही, तर तुमच्या डेली रुटीनमध्ये, डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये एकमेकांशी संबंध जिथे येतो, कारण मनुष्य हा प्राणी सामाजिक प्राणी आहे. हं, हं. त्याला सगळ्यांशी संबंध मग ते फॅमिली मेंबर्स असो, तुमच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असो किंवा तुमचे ऑफिस कलीग्ज असो किंवा तुमचं ऑफिस इमिजिएट बॉस असो, सगळ्यांशी संबंध ठेवणं खूप आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी त्याला लाईफ स्किल्स किंवा बिहेवियरल स्किल्स किंवा त्याला अजून एक शब्द आहे सॉफ्ट स्किल या खूप आवश्यक असतात बरं. आणि या दोन्हीचा जिथे मला वाटतं जो माणूस दोन्ही स्किल जिथे अडॅप्ट करतो, ज्या दोन्ही स्किलमध्ये तो पारंगत होतो, त्या माणसाची प्रोग्रेस कोणत्याही हं. इंडस्ट्रीमध्ये कोणी थांबवू शकत नाही. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो, की एखादा विद्यार्थी जो आहे, प्रचंड हुशार आहे, उत्तम मार्क पडतायत. अ, जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, तो अभ्यासातून तो चांगल्या प्रकारे अचीव्ह करतोय. पण व्यवहार ज्ञानामध्ये थोडासा मार खातोय. तर व्यवहार ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे? हे स्किल कसं त्याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली. व्यवहार ज्ञान म्हणजेच काय? आता एखादी आपण सिच्युएशन पुन्हा एकदा सिच्युएशन इमॅजिन करूयात, की एखाद्या एम-एन-सीमध्ये किंवा कॉर्पोरेट कंपनीमध्ये कुणीही जॉबचे इंटरव्ह्यूज आहेत. ठीक आहे. त्या जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जवळपास एका इंटरव्ह्यूसाठी भारतातला अनुभव असा आहे, की 50 जण जातात. हं, बरोबर आहे? आता त्या 50 जणांमधल्या आपण असं पकडूयात, की 30 ते 35 जणांकडे जी त्या स्किल्स त्या जॉबसाठी लागणारी किंवा नोकरीसाठी लागणारी जी टेक्निकल स्किल आहे, मग डिग्री म्हणा, डिप्लोमा म्हणा, डिग्री सर्टिफिकेट म्हणा, विथ मार्कशीट हं, हे आहे. त्याच्याशिवाय त्याला काही त्याच्याशी सब प्रॉडक्ट ज्या टेक्निकल स्किल्स आहेत, त्या त्याच्याबरोबर त्याच्याकडे आहेत. हे 35 जणांकडे सगळ्यांकडे आहे. पण त्याच्याशिवाय 5 जणांकडे अजून काही अशा सॉफ्ट स्किल आहेत, अपार्ट फ्रॉम मार्कशीट, अपार्ट फ्रॉम एक्सपिरियन्स त्यांच्याकडे अजून काही अशा वेगळ्या स्किल्स आहेत. मग त्या कोणत्या असतात? तर त्या आहेत तुमच्या लीडरशिप अँड मॅनेजमेंट स्किल, तुमचा इमोशनल इंटेलिजन्स किती आहे, तुमच्या ऑर्गनायझेशन स्किल्स किती आहेत, तुमचे कम्युनिकेशन स्किल कसं आहे, त्याच्यानंतर तुमचं पर्झिव्हरन्स आणि हं. तुमचं रिझिलियन्स पॉवर तुमच्यात किती आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि इमोशनल इंटेलिजन्स किंवा बिहेवियरल या गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या असतात, ज्या तुम्हाला जॉब लँड करणं असं एम-एन-सीमध्ये म्हटलं जातं किंवा जॉब मिळवून देण्याच्यासाठी तर उपयोगी पडतातच. पण तो जॉब टिकवून ठेवण्यासाठी, हं. सगळ्यांशी रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. मग यालाच म्हणतात व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान म्हणजे काय? तर नुसतं पुस्तकी नॉलेज किंवा पुस्तकांमधला अभ्यास करून तुम्हाला 95% एखाद्या मुलाला हं. मिळालेत, पण त्याला माहिती नसेल, की त्याला एक्सप्रेस कसं करायचंय. बरं. बिकॉज पब्लिक सेक्टर कंपनी असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर कंपनी असेल, तुम्हाला कुठेतरी प्रेझेंटेशन द्यावं लागतं. तुम्हाला कुठेतरी जाऊन कोणाकडनं तरी आम्ही कम्युनिकेशनमध्ये म्हणतो, की पर्सिव्हेसिव्ह किंवा इन्फ्लुएन्सिव्ह स्किल असली पाहिजे. हं, हं. याचा अर्थ काय होतो, की तुम्ही जेव्हा एखादं प्रोजेक्ट मांडतात, तर ते पहिल्यांदा तर ते प्रोजेक्ट बाय करणं म्हणजे काय, तर ते प्रोजेक्ट तुमच्या टीम मेंबर्सला पटलं पाहिजे.
हं. त्यांना ते आवडलं पाहिजे. मग त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. ती तुमची झाली. त्यांच्याकडनं काम करून घेणं ही सुद्धा एक ची स्किल लीडरशिप आहे. झाली, हो, बरोबर? हो. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रोजेक्ट समोरच्या कोणत्या ग्रुपकडनं किंवा ऑर्गनायझेशनकडनं तुम्हाला ते सेल करायचंय किंवा हं, पास करून घ्यायचंय. धिस इज अल्सो कम्युनिकेशन स्किल, पर्सिव्हेसिव्ह, इन्फ्लुएन्सिव्ह स्किल तुमच्यात पाहिजे. बोलण्याची तुमची हं. ताकद तशी पाहिजे किंवा तुम्ही मार्केटिंगच्या फील्डमध्ये आहात किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आहात. तर तुम्हाला समोरच्याच्या तुमच्या प्रोजेक्टसाठी फंडिंग हवंय किंवा समोरच्याच्या खिशातनं तुम्हाला पैसा काढायचा आहे, जो तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. तर या गोष्टींसाठी जे स्किल असतं, त्यालाच काय म्हणतो आपण? व्यवहार ज्ञान म्हणतो हं, हं, किंवा हं. तुमची बॉडी लँग्वेज असते, की या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत किंवा नुसतंच या गोष्टी नाही, तर तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये टिकण्यासाठी तुमच्यासमोर अनेक अडथळे येऊ शकतात. हं. रोजच्या डेली रूटीनमध्ये आपल्यासमोर सुद्धा येतात. बरोबर. अगदी प्रत्येकाच्या घरात सुद्धा येतात, ऑर्गनायझेशन्समध्ये येतात, कंपन्यांमध्ये येतात, की डेली रूटीनमध्ये अनेक अडथळे येतात. मग त्या अडथळ्यांवर मात कशी करायची, हे त्या कॅन्डिडेटला समजलं पाहिजे किंवा स्टुडंटला समजलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो क्रिटिकल थिंकिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हं, स्किल, हं, हं. की त्या सिच्युएशनमध्ये तो काय लॉजिकल आणि रिझनेबल थिंकिंग करून योग्य रिसोर्सफुल मदतीने किंवा योग्य प्रकारे त्याच्यावर सिस्टमॅटिक अप्रोचने त्याच्यावर हं. तो मात करेल आणि त्याचबरोबर मात करेल म्हणण्यापेक्षा, की तो त्याच्यातनं असं सोल्युशन काढेल, की ती जी गोष्ट करायची होती ती व्यवस्थितपणे चालू राहील. मग ही सिच्युएशन घरांमध्ये येते, जॉब्समध्ये येते, अगदी आपल्या रोजच्या डेली रूटीनमध्ये आपण अगदी लोकलने जातोय, बसने जातोय, गाडीने जातोय, कुठे पण येऊ शकते. बरोबर. सो डोकं शांत ठेवून आहे त्या सिच्युएशनमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करून निर्णय घेणं. धिस इज कॉल्ड क्रिटिकल थिंकिंग. हं, अगदी हं, आपण हं. जर का सामान्य भाषेत बोलायचं म्हटलं तर. बरोबर. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इमोशनल इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचा भाग हं, आहे हं. सध्याच्या युगात, की आपण फक्त एखाद्या स्पर्धेमागे किंवा एखादी गोष्ट अचीव्ह करायची याच्यामागे फिरतो, याच्या मागे जीव तोडून लागतो. पण इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्यामध्ये कुठेतरी बघितला नाही जात आहे. बरं. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, की तुमचं अ, ज्या काही तुमच्या इमोशन्स आहेत, ज्या तुमच्या भावना आहेत, त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. मुख्यतः स्वतःला समजल्या पाहिजे. त्या मॅनेज करता आल्या पाहिजे. त्याच्यावर तुमचा कंट्रोल पाहिजे, की कोणासमोर किती भावना व्यक्त करायच्या आहेत, हं. कोणासमोर किती भावना व्यक्त करायच्या नाहीयेत आणि त्याचबरोबर समोरच्याच्या भावनासुद्धा समजून घेता आल्या पाहिजेत. तर याला इंट्रापर्सनल स्किल, इमोशनल इंटेलिजन्स, लीडरशिप हे असं सगळं एकत्र हं, येतं. हं, हं. सो थोडक्यात या ज्या मी सगळ्या वेगवेगळ्या स्किल्स सांगते, यालाच व्यवहार ज्ञान पण म्हणतात. या सगळ्यामध्ये माझा इमोशनल इंटेलिजन्स काय आहे? तो कसा आहे? हे ओळखायचं कसं? हे ओळखण्याचे 2-3 आहेत, की तुम्ही एकतर इंट्रोस्पेक्ट करा स्वतःला. म्हणजे आपण त्याला म्हणतो, की आपली एक पर्सनॅलिटी कशी आहे ते तुम्ही हं. शोधून काढा. ती तुम्हाला नसेल कळत, तर ती आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यातनं आपली जी जवळची लोकं आहेत, मग आपले घरचे लोकं असतील, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे मित्र असतील जे जवळचे मित्र आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ऑफिसमधले कलीग्स असतील. त्यांना हं. आयडिया असते, की अरे हा माणूस कसा आहे, XYZ याचा स्वभाव असा-असा आहे, याचा स्वभाव असा-असा नाहीये, हे त्यांना पहिल्यांदा माहिती असतं. या सगळ्या माहितीवरनं तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा, की मी कसा आहे? आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं, की मी कुठे माझ्या इमोशन्सला कंट्रोल करू शकतोय, भावनांना आवर घालू शकतोय, कुठे करू शकत नाहीये. तर हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्ही हळू एक-एक स्टेप घेऊन मग तुम्ही ते व्यवहार ज्ञानाकडे वळवू शकतात. आता बरं. आपण अनेक उदाहरणं बघतोय. मी आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मला ते क्लिक झालं, की आपण आजूबाजूला वाचत असतो, बातम्यांमध्ये वाचतो, हं. न्यूजमध्ये बघतो. परवाच मी एक न्यूज बघितली, की याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात किंवा की 17 वर्षाच्या मुलाने मोबाईलवर तो सतत गेम खेळत होता, म्हणून आई-वडील रागवले, तर तो घरातनं निघून गेला. बरं. सो आता म्हणजे आणि ही आपण नेहमीच वाचतो, की 11 वर्षाच्या मुलापासून 12 वर्षाच्या मुलापासून ते 17 वर्ष, 18 वर्षाच्या मुलापर्यंत. कारण काय होतंय, की त्यांना स्वतःच्या भावनांना आवर नाही. कुणी हं, हं, रागवलं, हं. कुणी बोललं, याला म्हणतात म्हणजे एखाद्याने तुम्ही पॉझिटिव्ह क्रिटिसिझम न घेणं. पॉझिटिव्हिटी बरं. नाहीये तुमच्यात. क्रिटिसिझम पचवण्याची ताकद किंवा अपमान सहन करण्याची ताकद किंवा कुणी नाही म्हणण्याची ताकद, ही सध्या सगळ्यांमध्ये कमी होत चाललेली आहे. टॉलरन्स थोडासा कमी हां झालाय आणि त्यातला. त्याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स बरं. म्हणजे भावनिक साक्षरता. मराठीत हं, म्हणायचं हं. म्हटलं तर भावनिक साक्षरता ती कुठेतरी कमी पडते आहे आणि आत्ता त्याच्यावर काम नाही केलं गेलं, तर ही आत्ताची जी पिढी आहे,
मग जी मुलं आपण म्हणतो 10वी पास झालेली, 12वी पास झालेली, तीच उद्या 7-8 वर्षांनी हं. जॉब मार्केटमध्ये येणार आहेत. सो त्या गोष्टीवर मला वाटतं, हे बाकीच्या तर सगळ्या गोष्टी आहेतच, पण भावनिक साक्षरतेवर जेवढं जग फास्ट टेक्नॉलॉजीमुळे पुढे जातंय, तेवढाच भावनिक साक्षरतेची गरज आपल्याला क्षणोक्षणी लागणार आहे. आजचा हा स्किलबद्दलचा पॉडकास्ट का महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, तर आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये उत्तम कोर्स करू शकतो. सिलॅबस चांगल्या पद्धतीने शिकून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी लागतात ते स्किल सेट, स्किल्स आपल्याला लागतात. तर त्या स्किलसाठी मला वाटतं हा आपला आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि आता जर तुम्ही जसं मगाशी मला म्हणालात, की तांत्रिक गोष्टी समजून घेणं, एखादा कोर्स पूर्ण करणं आणि स्किल सेट, तर या दोन्हीतला मग समतोल कसा राखायचा? की आपण एखादा उत्तम कोर्स केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काही आपली स्वप्न आहेत, आपल्या आशा आहेत, आपल्याला पुढे जाऊन असा-असा जॉब मिळेल. तर त्याला स्किल सेटची मदत घेऊन तो समतोल कसा राखायचा? याच्याचसाठी मी तुम्हाला म्हटलं, की टेक्निकल स्किल जसं आपल्याला 10वी झालेल्या मुलाला माहिती आहे, की जसं आपण मागच्या ह्याच्यात बोललो, की आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट करतो किंवा ती नाही केली, तरीही मला काय करियर करायचं हे माहिती आहे. तर त्या करियर करण्यासाठी त्याला टेक्निकल स्किल किंवा करिक्युलम एज्युकेशन पाथवे काय घ्यायचं आहे त्याला माहिती आहे. पण त्याचबरोबर त्याला हे माहिती असलं पाहिजे, की हा जॉब किंवा या करियरमध्ये मला सक्सेसफुल व्हायचं आहे. मग मला उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा नोकरी करायची आहे. काहीही करायचं असलं तरी शेवटी तुम्ही ते करणार कोणाबरोबर आहे? हं. आजूबाजूच्या लोकांबरोबरच. टीम असणं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गरज आहे आणि मग अशा वेळेस तुमच्या ज्या स्किल्स आहेत, ज्या सॉफ्ट स्किल मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितल्या, या खरं तर त्याची पहिली जबाबदारी येते, जसं तुम्ही म्हटलं, की या वाढवल्या कशा पाहिजेत? तर पहिली जबाबदारी येते पुन्हा आई-वडिलांवर, की हं. आई-वडिलांनी कारण आई-वडिलांनी जग बघितलेलं आहे. आई-वडिलांनी नोकरी, व्यवसाय केलेला आहे. अनुभव घेतायत हां, सध्या. त्यांनी अनुभव घेतलेला आहे. सो त्यांना माहिती आहे, की जगात आपल्या मुलाला किंवा मुलीला जेव्हा आपल्याला पुढे हं. पाठवायचंय, तेव्हा कोणत्या-कोणत्या स्किल त्याला शिकवल्या पाहिजे. मग कधी-कधी खूप टॅक्टफुल वागणं पण शिकवावं लागतं आजच्या जगात. हं, हं. म्हणजे ते पण एक कुठे स्किल आहे. हां, ते पण एक स्किल आहे, की कुठे तुम्ही टॅक्टफुल वागणं म्हणण्यापेक्षा कुठे आपण एखाद्या वेळेस आपण थोडंसं त्याला एक स्ट्रॅटेजिक वागणं हं, म्हणूयात, की हं, कुठे हं. तू हो म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं किंवा कोणत्या स्किल्समध्ये तू कम्युनिकेशन कसं केलं पाहिजे. कधी-कधी मुलं खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात. हं. या वयातली मुलं खूप स्ट्रेट त्यांना फक्त हे बरोबर आहे एवढंच माहिती असतं. पण हे बरोबर बोलण्याने कदाचित समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो. याची त्यांना आयडिया नसते कारण त्यांचं तेवढा एक्सपिरियन्स नसतो. त्यांना तेवढा आपल्या जगाचा अनुभव नसतो. तर बरोबर. या स्किल्स म्हणजे या जेवढ्या मी आत्तापर्यंत स्किल्स सांगितल्या इंट्रापर्सनल स्किल असतील, कम्युनिकेशन स्किल असतील. कम्युनिकेशन स्किलमध्ये सुद्धा आपण मुलांना हे शिकवलं पाहिजे, की कोणी काहीही बोललं तरी फेशियल एक्सप्रेशन्स न देणं हं, हं, किंवा हं. योग्य तऱ्हेने फेशियल एक्सप्रेशन देणं. कोणतेही चेहरे आपण म्हणतो जे चेहरे न करणं किंवा एखाद्या माणसाची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्हच असली पाहिजे, या गोष्टी करणं. आय कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचे आहेत. काही मुलं आता मी जेवढ्याही मुलांना भेटते, की काही मुलं नाही बोलत आय कॉन्टॅक्टने. कॉन्फिडन्स असणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर या गोष्टी अशा एकदम 10वीत झाला मुलगा म्हणून नाही आहेत किंवा 12वीत झाला, तर या ओव्हर द पिरियड अपब्रिंगिंगमध्ये किंवा हं. आपण ज्या घरात व्हॅल्यू शिकवतो, जेव्हा घरात जे आपण शिक्षण देतो, त्यामध्येच या वाढतात. तर हे जे शिक्षण असतं, हे पहिल्यांदा घरातनं मिळतं, नातेवाईकांकडनं मिळतं, मित्र-मैत्रिणींमधनं मिळतं. त्याचबरोबर जेव्हा आपण जगात जातो, तेव्हा या स्किल डेव्हलप होतात. तर थोडक्यात माझं असं म्हणणं आहे, की जेही काही तुमचं सर्कल आहे, त्यांच्याकडनं जेवढं तुम्ही शिकता येईल, व्यवहार ज्ञान, हे सगळं तुम्ही शिकलं पाहिजे. अपमान पचवणं शिकणं पाहिजे. हं. नाही कुणी म्हटलं, तर ते नाही का म्हटलंय, हे सुद्धा त्या नकार समोरच्या पचवणं जास्त कठीण आहे हां. म्हणतात. नकार पचवणं आजकालच्या मुलांमध्ये थोडंसं हं, कमी आहे. कारण इतकं पॅम्परिंग करून आई-वडिलांनी वाढवलेलं असतं, की त्या मुलाला हे नसतं माहिती, की बाहेरचा माणूस आज हं. बाहेरच्या जगात गेल्यानंतर मला कधीतरी नाही म्हणणार आहे किंवा तुझ्यापेक्षा हा दुसरा कॅन्डिडेट बेटर आहे असं म्हणणार आहे. तेव्हा तो नकार पचवता आला पाहिजे. त्याची सुरुवात घरातनं झाली पाहिजे. सो या ज्या सॉफ्ट स्किल आहेत, या सॉफ्ट स्किल घरातनं पहिली सुरुवात होते. हं. कारण आई-वडील आणि नातेवाईक त्याच्यानंतर स्कूलमध्ये, शाळेमध्ये हे शिकवलं जातं. आजकाल सॉफ्ट स्किल्स शाळेमध्ये सुद्धा हो. शिकवल्या जातात. कॉलेजेसमध्ये सुद्धा शिकवल्या जातात. तर याच्यात खूप सगळं एक बंडल आहे सॉफ्ट स्किलचं, जे आपण असं एका ह्याच्यात नाही करू शकणार. खरं आहे. जसं मी तुम्हाला आणि म्हटलं. मला वाटतं, की सॉफ्ट स्किल्स शिकणं हे मला सायकल शिकल्यासारखं वाटतं. कोणी सांगून नाही येणार आहे. ते आपण बरोबर आहे. जोपर्यंत इम्प्लिमेंटेशन नाही करणार तोपर्यंत ते होणार नाही असं वाटतं मला. एक्झॅक्टली. कारण हे एक बघून आपण जसं हं. म्हणतो, की आरसा कोण असतं? आपण ज्यांच्याकडे लहान मुलं कोणाकडे बघून शिकतात? घरातल्या व्यक्तींकडे बघून हं. शिकतात.
आई-वडिलांकडे बघून शिकतात. तर त्या तोच घरातला आरसा आहे त्यांच्यासाठी, की त्यांच्याकडे ते बघून शिकतायत. तर पहिली सुरुवात ही घरातनं होत असते. सॉफ्ट स्किलची पहिली सुरुवात ही आई-वडिलांची घरातनं भूमिका होत खूप असते, की महत्त्वाची आहे तुम्ही यामध्ये. कशा हं. पद्धतीने घरात बोलताय, तुम्ही कशा पद्धतीने वागताय, तुम्ही मोठ्यांशी पण कसे वागतायत, याच्यातनं दुसऱ्यांबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवणं, रिस्पेक्ट दाखवणं, या गोष्टी येतात. खूप खूप सारे एक ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या सॉफ्ट स्किल 4-5 सॉफ्ट स्किल असतात, की हं. ज्या तुम्हाला कळाल्या पाहिजेत, की त्याच्यातनं होतं. आणि मुख्य म्हणजे या सॉफ्ट स्किल बरोबर ते तुला करता येतंय. हं, हं. आणि असं नाहीये, की एखादी सॉफ्ट स्किल नाही समजली, ती नाही त्याला त्या वयात करता आली, तर ती तुम्हाला आत्मसात करता नाही येणार. ती करता येईल आत्मसात, पण त्याच्यासाठी तुम्हाला परत सेल्फ इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. की माझं हे इथे चुकतंय. मी इथे मला काहीतरी माझ्या स्वभावात बदल करून हं. घेतला पाहिजे, माझ्या वागण्यात बदल करून घेतला पाहिजे. ह्यालाच खरं तर लेमॅन लँग्वेजमध्ये किंवा आपण मराठी सोप्या भाषेत म्हणूयात, की मला ह्या सगळे गुण अंगीकारले मी, तर माझ्या कोणत्याही व्यवसायामध्ये, कोणत्याही नोकरीमध्ये मी टिकून राहील. ज्याला आपण ग्रोथ म्हणतो, माझं प्रमोशन होणं म्हणतो किंवा एक आत्मसन्मान मिळून सॅटिस्फॅक्शन मिळणं. मला हे जॉब करतो. हे सगळ्या गोष्टी कुठे होतात? नुसत्या मार्कशीटने होत नाहीत. तर त्याला स्किल हं. सेटची जोड देणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. आता हे झाले सॉफ्ट स्किलबद्दल तुम्ही खूप छान सांगितलंत. पण सध्या एक नवं आव्हान म्हणू आपण, की ते एआयच्या स्वरूपात आपल्या समोर आलेलं आहे. तर एआय हे स्किल आहे आणि ते आपण आत्मसात करणं आत्ताच्या दृष्टीने किती गरजेचं आहे? अ, एआय हे स्किल आहे आणि आत्ताच्या दृष्टीने केलंही पाहिजे आत्मसात. पण प्रत्येकाला ते जबरदस्ती करणं मला असं वाटतं ज्यांना नाही जमत आहे, त्यांनी नाही केलं पाहिजे. पण आपण एआयपासून वाचूही शकणार नाहीयेत. हं, आपल्याला कारण एआय म्हणजे काय? तर सोप्या-सोप्या, छोट्या-छोट्या गोष्टी जसं आपण घरी Alexa, Siri हे काय झालं? एआयचंच रूप आहे ते एक. एआयचंच रूप आहे. सो त्याचं शिक्षण घेणं हे खरं तर महत्त्वाचं आहे. कारण आज प्रत्येक फील्डमध्ये ते लागणारच आहे. अगदी डिजिटल मार्केटिंगपासून, कंटेंट क्रिएटरपासून हं. ते सॉफ्टवेअर इंजिनिअरपासून ते बिझनेस एनालिटिक्स म्हणजे एखादा इन्व्हेस्टमेंट बँकर असेल किंवा इक्विटी एनालिस्ट असेल, या सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यात किंवा ग्राफिक डिझायनिंग आहे, प्रॉडक्ट डिझायनिंग आहे, या अनेक ह्याच्यात सुद्धा म्हणजे आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, सगळ्या ह्याच्यात एआय लागणारच आहे. त्याच्यामुळे एआय शिकणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त ते किती शिकलं पाहिजे, कोणाला त्याची किती हं, गरज हं. आहे, हे ओळखून तुम्ही शिका. बरं. म्हणजे अगदी रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा आपण बघा Netflix बघतो किंवा आपण एखादे Facebook किंवा सोशल मीडिया काय Instagram बघतो. तर एक अल्गोरिदम असतो. हं, आपण एखादं आपल्याला गोष्ट आवडली, की तीच त्याच पद्धतीचं येतं समोर किंवा आपण Netflixवर किंवा Amazon Primeवर किंवा अजून कशावरही मूव्ही बघितला, की तुम्हाला हा पिक्चर आवडला होता किंवा मूव्ही आवडला होता म्हणून आम्ही तुम्हाला हे 4 ऑप्शन पुढे देतोय. हं. ह्याच्यातला तुम्ही. धिस इज एआय. बरोबर. धिस इज एआय, की आपण एआयपासून वाचणार नाहीये. हं. फक्त ते प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला किती स्थान द्यायचंय, तर हे प्रत्येकाने ठरवलं खरं आहे. पाहिजे. कारण जेवढे त्याचे आपण म्हणतोय, की त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत किंवा जेवढे त्याचे लोकांना उपयोग होणार आहे, तेवढं त्याच्यापासनं त्याचा म्हणजे धोका मला पण वाटतं, आहे. की आपण त्यातून आपलं काम अजून चांगलं होण्यासाठी मदत घ्यावी, ना की ते काम करून मोकळं होण्यासाठी. कारण धोका पण आहे त्याच्यापासून, हं, एआयपासून आणि तुम्हाला त्याचे उपयोग पण खूप आहेत. पण म्हणूनच, की प्रत्येकाने त्याच्या किती आहारी जायचं एआयच्या, हं. हे त्याने प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, की मी किती करायचं. बरं. पुढचा जो प्रश्न आहे ना, मला वाटतं हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे आणि प्रत्येकजण कदाचित याचा तुमच्याकडून मिळणाऱ्या उत्तराचा सगळ्यांना फायदा होईल. तो प्रश्न असा आहे, की स्टेजवर बोलायची भीती वाटतेय. काय करायचं? त्यातून बाहेर कसं यायचं? कारण आता आजकाल प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. आपण जे बोलू त्यावरच आपलं पुढचं करिअर असणार. त्यामुळे स्टेजवर बोलण्याची भीती काढायची कशी? याच्यात आता 2 गोष्टी आहेत. स्टेजवर बोलायची भीती, पुन्हा मी परत अशी सुरुवात करीन. माझा पूर्ण भर याच गोष्टीवर आहे ॲज अ काउन्सेलर, की हे एकदम कुठल्याही क्षणाला माणसाला येत नाही. हे खूप लहानपणापासून शिकवावं लागतं. स्टेजवर बोलण्याचं म्हणजे तुम्ही जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा घरातल्या मोठ्या व्यक्ती आपल्याला सांगतात, की कोणीही पाहुणे आले, की "तू म्हणून दाखव काहीतरी" किंवा "तू हं, डान्स करून दाखव, नाच करून दाखव, गाणं म्हणून दाखव किंवा वाजवून दाखव."
तेव्हा मुलं शाय होतात, लाजतात, नाही म्हणतात. थोडी मोठी झाल्यावर नंतर त्यांना, "नाही, मला असं नको सांगत जाऊ तू सगळ्यांसमोर," असं आई-वडिलांना म्हणतात. पण थोडंसं तिथे जर का आपण मुलांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या, की या तुला गोष्टी का आवश्यक आहेत? आज जेव्हा तू या छोट्या-छोट्या गोष्टी करशील, तेव्हा मोठं झाल्यानंतर तुला काहीतरी वेगळं करायचं हं, असेल, हं. तेव्हा तू लोकांसमोर उभं राहू शकशील. तुझ्या मनात काय आहे, तुझ्या डोक्यात काय आहे, ते लोकांसमोर मांडल्याशिवाय हं. तुझी गोष्ट आजचा जमाना असा आहे, की आपली गोष्ट लोकांसमोर तुम्ही मांडली नाही, तर तुमच्या गोष्टीला त्याचा काही खरं आहे. करून म्हणजे लोकांना त्याचा फरक नाही पडणार. ती गोष्ट तुम्हाला लोकांकडनं करून घ्यायची हं. असेल, तर ती योग्य रीतीने, योग्य वेळेला पोहोचवणं खूप आवश्यक आहे. याची सुरुवात खूप पहिल्यापासून होते. मग छोट्या-छोट्या गोष्टींनी आई-वडिलांनी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्कूल टीचर्सनी प्रोत्साहन दिलं पाहिजे, की छोट्या-छोट्या गोष्टीत प्रत्येकाला तू स्टेजवर येऊन काहीतरी कर, प्रेझेंटेशन दे किंवा तू एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घे. याच्यातनं पर्सनॅलिटी डेव्हलप होते, हं. पर्सनॅलिटी रिशेप होते आणि हे जेव्हा हळू मोठ्या प्रमाणावर होतं, तेव्हा मग मुलांची मनातली भीती जाते. तर हे प्रत्येकाचं होतंय असंही मी म्हणणार नाही, कारण काहींचा स्वभावच तसा नसतो, की ते समोर येऊन सगळ्यांसमोर घाबरतात. पण ज्यांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, ज्यांना हं, हं. ग्रोथ हवी आहे, त्यांनी मात्र कॉन्फिडन्स हा मनात म्हणजे त्याचं शिक्षण घेतलंच पाहिजे. कॉन्फिडन्स हा मनात डेव्हलप केला पाहिजे आणि तो कृतीतनं लोकांना दाखवला हं, पण हं. पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. बरं. आता सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की वेळ मॅनेज करणं. टाईम मॅनेजमेंट हे स्किल खूप महत्त्वाचं असतं. अगदी शाळेपासून ते जिकडे आपण जॉब करतो, आपल्याला डेडलाईन्स असतात. शाळेमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला प्रोजेक्ट्स कंप्लीट करायचे असतात. ती स्केल फक्त बदलत जाईल. मात्र एक गोष्ट कॉन्स्टंट आहे, की टाईम मॅनेजमेंट. तर त्याबद्दल काय गाईड कराल? टाईम मॅनेजमेंट पुन्हा असंच आहे, की तुम्ही शाळेपासूनच त्याची सवय लावली पाहिजे. शाळेपासूनच आत्ता साधारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, त्याला पी-सी-ओ-डी एक हं, सध्या सगळ्या यंग जनरेशनला पी-सी-ओ-डीचा त्रास आहे, असं बऱ्यापैकी ऐकिवात येतंय. मी वाचनात आलेलं आहे. याचं कारण काय आहे पी-सी-ओ-डीचं मुख्यतः, की मुलांचं एका ठिकाणी लक्ष न लागणं, हं. रात्री उशिरा झोपणं, कितीही वाजता झोपायचं 1, दीड, 2 वाजता. कारण का, की मोबाईलवर असतात, काहीतरी गेम खेळत असतात काहीतरी. सकाळी उशिरा उठायचं. ही त्याची सगळी आता या गोष्टींमुळे काय झालं, इथे टाईम मॅनेजमेंट झाली का? नाही झाली. हं, इथूनच सुरुवात झाली, की ही जर का टाईम मॅनेजमेंट मुलांना यावेळेस अभ्यास करायचा आहे, यावेळेस झोपायचं आहे, यावेळेस उठायचं आहे किंवा तुझी उद्या परीक्षा आहे, तर परीक्षेच्या आधी तू काय तयारी करून ठेवायला हवी? हं, हं, हं. उद्या तुझं प्रोजेक्ट द्यायचं आहे, तर ते प्रोजेक्ट किती दिवस आधी तुझं कंप्लीट झालं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी जसं स्कूल टीचर शिकवतात, शाळेतले शिक्षक शिकवतात, तसं आई सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण मी पुन्हा सांगते, या लाईफ स्किल किंवा या ज्या गोष्टी आहेत, सॉफ्ट स्किल या हळू-हळू डेव्हलप होतात. या ओव्हर द नाईट कोणामध्ये पटकन हं. येत नाहीत. आणि मला वाटतं सतत सुरू राहणारी हां, प्रोसेस ही आहे ही. सतत सुरू राहणारी गोष्ट आहे आणि ती लहानपणापासून सतत तसं करत गेलो, त्या वातावरणात आपण वाढत गेलो आणि आपण ते अंगीकारलं, तर मला वाटतं मग हे टाईम मॅनेजमेंट आहे, हे मोठं झाल्यानंतर त्याचा फारसा कारण तो स्वभावातच एक तो तुमचा हं. स्वभाव झालेला असतो. बरोबर. मग ते तुमच्या स्वभावाला त्याच्यासाठी मुरड नाही घालावी लागत आणि मला वेळ पुरत नाही किंवा माझं वेळेत हे होत नाही, हे कुठेतरी कमी होतं. मी असं नाही म्हणणार, की सगळं संपतं म्हणून. हं. कारण मोठे झाल्यानंतरचे चॅलेंजेस अजून वेगळे असतात. पण तुम्ही थोडीफार जरी सवय लहानपणापासून लावली, कारण या सगळ्या सॉफ्ट स्किल ही अशी गोष्ट आहे, की ही एका रात्रीत कोणतीही सॉफ्ट स्किल शिकून येत नाही. ही तुम्हाला काही पिरियडसाठी, काही वेळासाठी सतत त्या गोष्टी अंगीकाराव्या लागतात. तेव्हा तुम्हाला त्या सॉफ्ट स्किल येतात. बरोबर. नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे नेटवर्किंगमधून अनेक गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. तर लोकांसोबत जोडलं जाणं हे स्किल कसं डेव्हलप करतात? लोकांसोबत जोडलं जाणं ह्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगते मी. आज आपण काउन्सिलर म्हणून बोलतोय आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी म्हणून आपण जे पॉडकास्ट केलेलं आहे किंवा आपण बोलतो आहे त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी जसं तुम्ही नेटवर्किंग म्हणता. नेटवर्किंग कुठून तयार होतं आपलं? सुरुवात कुठून होते आपल्या नेटवर्किंगची? आपले श नातेवाईक असतात, बरोबर. आपले मित्रांपासून मित्रांपासून असतात किंवा थोडंसं मोठं झाल्यानंतर आपण आई-वडिलांबरोबर बाहेर जातो, वेगवेगळे प्रोग्राम्स अटेंड करतो, लग्न समारंभ अटेंड करतो. तिथे आपल्या ओळखी होतात. ओळख होण्यासाठी म्हणून तुम्ही लोकांशी किती बोलताय, कसे बोलतायत हे महत्त्वाचं आहे.
आणि याचबरोबर जेव्हा तुम्हाला घरातली लोकं काहीही कोणतंही छोटी-छोटी कामं सांगतात. लहान मुलांना आपण कामं सांगतो थोडीशी मोठी झाल्यानंतर 8-10 वर्षाची हं. झाल्यानंतर, की तू ह्यांच्याकडनं हे घेऊन ये किंवा दुकानात जाऊन हे घेऊन ये. तर लोकांशी बोलण्याची कला आणि त्याच्यावर जबाबदारी टाकून तो ती जबाबदारी पूर्ण करतोय का? हे जेव्हा त्याला कॉन्फिडन्स त्या मुलाला येत जातो आणि त्याच्यामुळे त्याचं नेटवर्किंग वाढतं. जेव्हा आपण मुलांवर एखादी जबाबदारी देतो, मग ती घरातल्या नातेवाईकांशी बोलण्याची असेल किंवा बाहेर जाऊन दुकानातनं काही आणायची असेल किंवा तुझा एखादा शाळेमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, तर तो तुझा तू सॉल्व्ह कर. या तिन्ही गोष्टीतनं लोकांशी बोलणं होतं, नेटवर्किंग यानेच वाढतं, लोकांशी ओळख वाढते आणि या गोष्टीतनंच हळू मला वाटतं, की पुढे नेटवर्किंग डेव्हलप होतं. या स्टेजवर मी आत्ता हेच सांगेन, जेव्हा तुम्ही मोठे कॉलेजमध्ये जातात, मग ते नेटवर्किंग होण्यासाठी तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट असतं. तुमचे इंटर्नशिप्स तुम्ही करतात, त्याच्यातनं तुमचं नेटवर्किंग वाढतं. नेटवर्किंग वाढण्यासाठी काय पाहिजे, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुमच्याकडे बोलण्याची कला पाहिजे. अनेकदा काय होतं, की बऱ्याच गोष्टी एका वेळेला करायला सुरुवात केली जाते विद्यार्थ्यांकडून. मला हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. स्किलबद्दल आपण जसं बोलतोय. तर काय मला हवंय हे हेरायचं कसं? ओळखायचं कसं? अ, टेक्निकल स्किलमध्ये तर तुम्हाला पर्टिक्युलर एका करिअरशी संबंधित तुम्हाला सगळं शिकावं लागेल. तुमच्या स्वतःच्या प्रोग्रेससाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी तुम्हाला टेक्निकल स्किलमधलं सगळं शिकावं लागेल. त्या जॉबशी रिलेटेड मी हं. टेक्निकल स्किल बोलते. आणि सॉफ्ट स्किलमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी मी मग ह्या पूर्ण प्रश्न विशेषतः सॉफ्ट स्किलसाठीच आहे. कारण अच्छा. तांत्रिक गोष्टी आपण शाळा कॉलेजमध्ये शिकू, त्या कोर्ससोबत बरोबर. आपण शिकू. पण सॉफ्ट स्किलमध्ये मला स्टेजवर बोलता आलं पाहिजे, मला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, मला इंग्रजी चांगलं आलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्याच गोष्टी गरजेच्या सगळ्याच आहेत. मात्र त्यातून सुरुवात कशी करायची? सुरुवात मी पुन्हा तेच सांगेन तुम्हाला, की ही सुरुवात ही फक्त आणि फक्त तुमच्या घरातून आणि तुमच्या शाळेतून होते. आपण जेव्हा स्टुडंटबद्दल बोलतो तेव्हा, की घरातून होते म्हणजेच मी जसं वेगवेगळी उदाहरणं दिलीत तुम्हाला, की तुम्ही घरात तुमच्यावर मुलांवर तुम्ही काही जबाबदारी टाकणं छोटी-छोटी, की ज्याच्यातनं मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आपल्याला असं आई-वडिलांना असं वाटू शकतं, की हे काम आहे, पण ते काम नाहीये. त्याच्या मागचा दुसरा अँगल जर का आई-वडिलांनी विचारात घेतला, की मी मुलाला हे काम सांगितलं किंवा नातेवाईकांकडे जाऊन तू हे कर असं सांगितलं किंवा मित्र-मैत्रिणींकडे जाऊन तू काही काम कर असं सांगितलं, त्याच्यावर जबाबदारी टाकली. तर ते फक्त तेवढ्या कामापुरतं मर्यादित नाहीये. तो ते काम कसं करतो, समोरच्याकडनं हं, कसं हं. करून घेतो, त्याच्या बोलण्याने समोरची लोकं त्याचं ऐकतायत का? या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि याच्याशिवाय मग शाळांमध्ये आपण जसं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. स्पोर्ट्समध्ये असतात, इलोक्युशन म्हणजे पोएमच्या ह्याच्या स्पर्धा असतात, काही डान्स कॉम्पिटिशन असतात किंवा आपण ॲन्युअल गॅदरिंग असतात, त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा एसे कॉम्पिटिशन असतात. तुमच्या रायटिंग स्किल्ससुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. बरं आहे. बरोबर व्हर्बल आहे. हो. स्किल, रायटिंग स्किल, उद्या तुम्हाला ईमेल ड्राफ्ट्स करायचे असतात. हं, कुठेही जा, हं. बेसिक तर गोष्ट आहे की तुम्हाला ईमेल ड्राफ्ट करावी लागेल. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनंच मुलांचं थोडक्यात तुम्ही मुलांना फक्त अभ्यास न करता लहानपणापासून मुलांना जर का वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि त्याचबरोबर तुझा अभ्यासही चुकला नाही पाहिजे, हं. ही टाईम मॅनेजमेंटची स्किल शिकवली, तर मला वाटतं मुलं 10वी-12वी होईपर्यंत बऱ्याचशा गोष्टी शिकतील. खरं आहे. जेव्हा इंटरव्ह्यूला आपण जातो, त्यावेळेला आपल्यातले स्किल्स कशा पद्धतीने चेक केले जातात, कसे बघितले जातात, त्याला कसं तयार राहायचं? इंटरव्ह्यूला आपण जातो तेव्हा जसं मी सांगितलं, की 50 मुलांपैकी 35 जणांकडे डिग्री आहे. मार्कशीट खूप चांगली आहे. टेक्निकल स्किल्स खूप चांगले आहेत. पण आता एम-एन-सी किंवा कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यूच्या आधीच तुमच्या बिहेवियरल स्किल्सशी रिलेटेड काही ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे या सायकोमेट्रिक टेस्ट हे नुसतं करियर डिसाईड करण्यासाठीच नाहीये, तर तुम्ही उद्या एखादं शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यासाठी गेलात, तरी तुम्हाला वेगवेगळ्या द्याव्या लागतात. सायकोमेट्रिक टेस्टच हं. आपण त्याला म्हणूयात. त्याच्यापैकी 3 मी तुम्हाला सांगेल, की ते एक असते सिच्युएशन जजमेंटल टेस्ट, एक असते रिझनिंगची टेस्ट. या रिझनिंगच्या टेस्टमध्ये डिडक्टिव्ह रिझनिंग असतं आणि इंडक्टिव्ह रिझनिंग असतं. तर सिच्युएशनल जजमेंटमध्ये काय दिलं जातं तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाते आणि त्या सिच्युएशनवर जो कॅन्डिडेट आलेला आहे इंटरव्ह्यूसाठी, तो इंटरव्ह्यूसाठीचा कॅन्डिडेट कशाप्रकारे ती सिच्युएशन हँडल करतोय, रिएक्ट करतोय, एम-सी-क्यूज असतात आणि तो जे उत्तर देईल, त्या उत्तरावरनं एम्प्लॉयरला समजत असतं, की याच्या मनात काय चालू आहे. हं, हं, हा हं. सिच्युएशनला कशाप्रकारे उत्तर देतोय. एखादा माणूस सिच्युएशनला खूप वेगळ्या प्रकारे घेईल,
सब्जेक्टिव्ह 4च एम-सी-क्यूजची उत्तरं असतात हो. आणि एखादा कॅन्डिडेट त्याला वेगळ्या प्रकारे उत्तर देईल. मग त्याच्यावरनं त्याचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, त्याचं टीम मॅनेजमेंट स्किल कसं आहे, त्याचं ऑर्गनायझेशन स्किल कसं आहे, त्याचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, हं. हे सगळं ओळखलं जातं. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न दिले जातात, बरं. ज्याच्यात त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही लॉजिकली रिझनेबल काय निर्णय घ्याल, की हा निर्णय योग्य असेल. हे तुमचं तपासून घेतलं जातं. मग त्याच्यासाठी छोटी-छोटी उदाहरणं दिलेली असतात हं. आणि त्या टेस्टमधनं मग एम्प्लॉयरला कळतं आणि इंडक्टिव्ह रिझनिंग टेस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप्स, नंबर्स, डायग्राम्स दिलेले असतात आणि त्याच्या पुढचे डायग्राम्स किंवा त्याच्या पुढची अल्गोरिदम किंवा पुढची लाईन कशी लागेल, हे विचारलं जातं. तर हं. आपल्याला हे बोलताना असं वाटतंय, पण या तिन्ही टेस्ट एम्प्लॉयर किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये, एम-एन-सीमध्ये या घेतल्या जातात. या सायकोमेट्रिक टेस्टचाच एक भाग आहे, ज्याच्यात त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं बिहेवियर आपल्या ऑर्गनायझेशनच्या मिशनशी, आपल्या हं, हं. ऑर्गनायझेशनच्या ज्या काही एम्प्लॉयबिलिटीचे रूल आहेत, त्याच्याशी किंवा आपल्या को-कलीगशी जुळतायत की नाही, हे बघणं आजच्या एम्प्लॉयरचं पहिलं कारण आहे, त्या कॅन्डिडेटला घेण्याचं. या आत्ताच्या गोष्टीतून एक एक मला महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की जितकी महत्त्वाची डिग्री आहे, तितक्याच महत्त्वाच्या स्किल्स आहेत, असं म्हणायला हरकत नाही. स्किल्स तुम्हाला टेक्निकल स्किलने तुम्हाला एक वेळ नोकरी मिळेल, जॉब मिळेल, तुम्ही व्यवसाय करू शकाल. पण त्या व्यवसायात किंवा त्या नोकरीत टिकून राहायचं असेल, तुमच्या बॉसलाही तुम्हाला खुश ठेवायचं असेल, तुमच्या टीम मेंबर्सबरोबर तुमचा रॅपो तुम्हाला वाढवायचा असेल, त्यांच्याशी सुसंवाद साधायचा असेल, त्यांच्याकडनं कामही करून घ्यायचं असेल, टाईम मॅनेजमेंट पण तुम्हाला त्याच्याबरोबर सांभाळायची असेल, तर या सगळ्या आणि त्याच्यातनंच तुमची ग्रोथ होणार आहे. हं. जेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहाल, तेव्हाच त्याच्यातनंच तुमची आणि त्याचबरोबर टार्गेट पण कंप्लीट करायचं आहे. सो आत्ताच्या स्टुडंटला खूप एकाच वेळेस अनेक वेगवेगळ्या पैलूंवर काम करायचं आहे. पूर्वीसारखी परिस्थिती निश्चितच नाहीये, जी 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी होती. सो निश्चितच आत्ताच्या मुलांसमोर किंवा आत्ताच्या स्टुडंटसमोर स्पर्धा मोठी आहे. चॅलेंजेस खूप हं. मोठे आहेत आणि हे जेव्हा तुम्ही कराल, मला वाटतं तेव्हा त्या पर्टिक्युलर नोकरीमध्ये, जॉबमध्ये किंवा तुम्ही अगदी सेल्फ एम्प्लॉयमेंट जरी करत असाल, स्वतःचं काही स्टार्टअप चालू केलं, व्यवसाय चालू केलं, तरीही तुम्ही प्रोग्रेस तुमची नक्कीच होईल, हं. जर का तुम्ही सॉफ्ट स्किलची याला जोड दिली तर. बरोबर. जाता-जाता अगदी शेवटचा एक प्रश्न असा, की पालकांना काय सल्ला द्याल? आपल्या मुलाच्या कोणत्या स्किल्सकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे? पालकांना मी एवढाच सल्ला देईन, की तुम्ही मुलांवर विश्वास ठेवा. मुलांना तुम्ही त्यांच्यासाठी आरसा आहात आणि तुमच्याकडनं जेवढ्या तो चांगल्या गोष्टी शिकू शकेल. आई-वडीलच त्याला लाईफ स्किल्स म्हणूयात, देऊ शकतात. कारण त्यांना बाहेरच्या जगाचा अनुभव आई-वडिलांना असतो. तेव्हा आई-वडील मुलींना सांगू शकतात, स्टुडंटला सांगू शकतात आणि त्यांनी जबाबदारीने जर का मुलाला शिकवलं आणि मुलावर, मुलीवर विश्वास टाकला मला वाटतं आणि त्याला सांगितलं, की या गोष्टी हे बरोबर आहे, हे चूक आहे. असं वागलं तर तुझं भविष्य काय असणार आहे आणि तू असा नाही वागला, तर तुला भविष्यात काय चॅलेंजेसला फेस करावं लागेल किंवा काय तुझ्यासमोर प्रसंग आले, तर त्याला तू ज्याला आपण पर्सिव्हरन्स म्हणतो, की तू ताठमानेने त्याच्यासमोर त्या प्रश्नाच्या समोर उभं राहू शकशील का? त्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकशील का? याची जाणीव आई-वडिलांनी थोडासा मुलगा मोठा झाला 10-12 वर्षाचा, की त्याला करून द्यायला सुरुवात हं, करायला हं, हं. हवी. जेणेकरून त्याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्हिटी वाढेल आणि मला वाटतं हाच सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. विशिका मॅडम, आज जे काही तुम्ही स्किल्सबद्दल सांगितलं, त्यामध्ये कोणते स्किल्स असले पाहिजेत, हे सांगणारे अनेक असतील. पण ते कसे अचीव्ह करायचे हे तुम्ही सांगितलं. मला वाटतं हे खूप आज सगळ्या आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडणार आहे. या सगळ्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. मंडळी, आज हा जो विषय थोडासा वेगळा होता, थोडासा ऑफबीट होता. याचं कारणच हे होतं, की जसं आता मॅडमनी आपल्याला सांगितलं, विशाखा मॅडमने, की स्किल्स कोणते-कोणते आणि ते कसे अचीव्ह करायचेत, कसे अचीव्ह करायचेत, हे खूप त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. मला वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या गोष्टी खूप उपयोगाला येतील. तुम्हाला कोणत्या-कोणत्या यातल्या स्किल्स महत्त्वाच्या वाटतात, जे आपल्या करिअरमध्ये असल्याच पाहिजेत, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा पॉडकास्ट कसा कसा वाटला, हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी, माहितीसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.